मित्रांनो, 1 मे ते 31 मे 2026 या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय याच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून 1 मे ते 31 मे 2026 ह्या कालावधीत 6 कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. विचार करा की आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन न करून पोलिसांच्या दंडाच्या तिजोरीत 6 कोटी रुपये जमा करू शकतो. आणि जर वाहतूक पोलिसांनी 365 दिवस ही कारवाई केली तर किती कोटी रुपये दंड त्यांच्या तिजोरीमध्ये जमा होईल ह्याचा आपल्याला अंदाज आहे का? आपण वाहतूक नियमांचं पालन करावं, दंडापासून वाचावं आणि आपण कष्टाने कमावलेला पैसा आपल्या खिशात सुरक्षित राखावा, एवढंसुद्धा भान लोकांकडे नाही आहे. मित्रांनो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय याच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला माहिती आहे का काय काय आहेत? मित्रांनो, या कार्यक्षेत्रात जवळपास 5 ते 6 औद्योगिक वसाहती आहेत. चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे आणि चिखली. या ठिकाणी हिंजवडी, तळवडे, चिखली हे IT पार्क आहेत. देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत. या पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून 5 महामार्ग जातात. राज्यातून, देशातून या पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात हजारो लोक राहायला आलेले आहेत. मग त्यांचं स्थलांतर असेल, नोकरी, शिक्षण, धंदा, रोजगार यासाठी त्यांनी स्थलांतर केलेलं असेल. त्यामुळे ह्या परिसरात लाखो वाहनांची रोज ये जा असते आणि ह्या लाखो वाहनांच्या ये जा करण्यातून जे वाहतुकीचे नियमभंग होतात त्याच्यामधून पोलिसांनी अत्यंत काटेकोरपणे 1 मे ते 31 मे या कालावधीत जे नियमभंग करणारी वाहनं आहेत, नियमांचं पालन न करणारी, नियमांचं उल्लंघन करणारी, त्यांना रोखून, त्यांना थांबून त्यांनी केलेल्या वाहतूक नियमाच्या उल्लंघनाचं त्यांना जाणीव करून देऊन त्यांच्याकडून 6 कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. आता वाहतुकीचं नियम पालन न करणे म्हणजे काय? तर नंबर प्लेटमध्ये बदल करणे, व्यवस्थित जी RTOने दिलेली नंबर प्लेट आहे त्या मापाची, त्या अक्षरांच्या साईजची नंबर प्लेट न लावणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, अशा प्रकारे त्यांनी कारवाई करून 6 कोटी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. नो पार्किंगमध्ये 19,340 जणांवर कारवाई केली. 11,850 टोईंगची कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट वाहन चालवणे याबद्दल 6,529 जणांवर कारवाई करण्यात आली. म्हणजे 1 मे ते 31 मे 75,000 जणांवर कारवाई करून 6 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. आता ह्याच्यामध्ये वाहतूक नियमांचं पालन न करायचं जे आहे ते तो गुन्हा किंवा ते उल्लंघन आणि त्याच्या अंतर्गत वाहनांची संख्या याची माहिती मी तुम्हाला सांगतो. वाहतुकीस अडथळा, नो पार्किंग 19,340 जणांवर कारवाई, टोईंग कारवाई 11,580 जणांवर, सिग्नल तोडण्याची कारवाई 8,483 जणांवर, अवजड वाहनांवर कारवाई 8,142 जणांवर, ट्रिपल सीटची कारवाई 6,539 जणांवर, नंबर प्लेटमध्ये बदल 5,475 जणांवर, बसवरील कारवाई, बस व्यवस्थित न चालवणे, वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणे, बस स्टॉपवर व्यवस्थित न थांबवणे 3,490 जणांवर, रिक्षावरील कारवाई 3,102 जणांवर, काळी काच लावून वाहन चालवणे 3,090 जणांवर, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे 1,993 जणांवर, म्हणजे दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून ते
फटाक्यासारखे आवाज करून दुचाकी चालवणे अशाबद्दल कारवाई 1032 जणांवर, विनापरवाना वाहन चालवणे 870 जणांवर, हेल्मेट न वापरता वाहन चालवणे 429 जणांवर, दारू पिऊन वाहन चालवणे 402 जणांवर, धोकादायकरित्या वाहन चालवणे 284 जणांवर, नो पार्किंगमध्ये किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवत पुढे जाणे त्याच्याबद्दल कारवाई 239 जणांवर, वाहतूक परवाना निलंबित करण्याची कारवाई 166 जणांवर, अशा 75,000 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून 6 कोटी रुपयांचा दंड 1 मे ते 31 मे 2026 या कालावधीत जमा करून घेतलेला आहे. म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं आपल्याला पालनच करायचं नाही असं ह्याच्यातून दिसून येतं. लोकांची प्रवृत्ती, शिस्त, नियमांचं पालन, कायद्याबद्दल आदर, वाहतूक पोलिसांना सन्मान देणे, त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन न करणे, आपल्या मनमानी पद्धतीने वाहन चालवणे, सुरक्षितपणे वाहन न चालवून आपल्या आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणे, ड्रायव्हिंग लायसन न बाळगणे, पोल्युशनबद्दलचं सर्टिफिकेट न बाळगणे, हेल्मेट परिधान न करणे, सिग्नल तोडणे, तिघांनी चौघांनी दुचाकीवर प्रवास करणे, हे सगळे गोष्टी आपल्या बेमुरवतखोरपणाची, नियमभंग करण्याच्या वाईट सवयींची, वाहतूक पोलीस, वाहतुकीचे नियम, कायदा सुव्यवस्था यांच्याबद्दल चाड, आदर, भीती न बाळगण्याची उदाहरणे आहेत. माझं वाहन, माझं पेट्रोल आणि मी पाहिजे तसं वाहन चालवणार, हे चुकीचं आहे. वाहन जरी आपलं असलं, पेट्रोल जरी आपण आपल्या पैशाने टाकत असलो तरी ते वाहन आपण सार्वजनिक रस्त्यांवर चालवत आहोत, शासनाच्या रस्त्यांवर चालवत आहोत. त्यामुळे ते शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करून आणि कायद्याचा आदर राखून व्यवस्थितपणे चालवणे हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. परंतु त्या कर्तव्य जबाबदारीचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे किंवा ते पाळायचंच नाही असा आपण चंग बांधलेला आहे. त्यामुळे आपण आपला जीव धोक्यात आणतोय आणि रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या इतरांचा, रस्त्यावरून चालणाऱ्या इतर लोकांचा जीव आपण धोक्यात आणतो, याची जाणीव आपल्याला नाही. दंड भरला तरी हे लोक सुधारतील असं मला वाटत नाही. वाहतूक पोलिसांनी 365 दिवस अत्यंत कठोरपणे कारवाई करून लोकांना शिस्त लावायचा कठोरतेने, कडवटपणे प्रयत्न करायला हवा, तरच आपली लोक सुधारतील, आपण सगळे सुधरू असं मला वाटतं. आणि वाहतूक पोलिसांनी 365 दिवस काम केलं तर 6 कोटी नव्हे तर 100 कोटी रुपये जमा होतील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपण शिस्तीचं पालन करायला हवं, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करायला हवं, कायद्याबद्दल आदर बाळगायला हवा आणि आपला जीव, इतरांचा जीव याच्याबद्दलसुद्धा आपण जबाबदारी किंवा काळजी आणि दखल घेऊन आपण आपलं वाहन चालवायला हवं असं मला वाटतं. ही पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा आपण त्यांना धन्यवाद देऊया. अशीच कारवाई त्यांनी पुढेही चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि या कारवाईबद्दल त्यांना धन्यवाद देऊया. तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. मी असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इतरांनाही माझ्या चॅनलबद्दल सांगा, त्यांनाही सबस्क्राईबबद्दल सांगा. माझे रील लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्याबरोबर जोडलेले राहा. असंच काहीतरी वेगळं तुम्हाला ऐकायला, पाहायला, समजून घ्यायला मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.